या वर्षाच्या उन्हाळ्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रासह विदर्भही होरपळून निघाला आहे। विदर्भामध्ये सर्वाधिक 48 ते 49 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली। कडाक्याच्या उन्हाळ्याच्या जाचातून केव्हा मुक्तता होते यावर सर्वांचे लक्ष होते आणि संपूर्ण मे सह जून पार पडल्यावर अखेर 1 जुलैपासून पावसाने आपली हजेरी लावली आणि आभाळात डोकावणारा शेतकरी अखेर सुखावला। पावसाने जुलैपर्यंतची वाट पाहायला लावली हे खरं, परंतु अवघ्या 4 ते 5 दिवसात अनेकांची तृष्णा भागवली। अशीच तृष्णा नांदगाव पेठ येथील शासनाच्या पाणी अळवा पाणी जिरवा या मोहिमेअंतर्गत करण्यात आलेल्या शेततळाच्या निर्माणामुळे नांदगाव पेठ येथील मुक्या जनावरांची ताण भागली आहे। उन्हाळ्यात जिथे जनावरांना विहिरीतून पाणी ओढून पिऊ घाला लागत असे त्या ठिकाणी आता धो बरसलेल्या पावसामुळे जनावरांच्या तृष्णेची चिंता मिटली आहे। नांदगाव पेठ येथील पाणी बहुतांशी मार्च एप्रिल मध्ये संपून जायचे, परंतु या शेततळ्यामध्ये पाणी आल्याने त्या भागातील पाण्याची पातळी वाढून जनावरांना पिण्यासाठी पाणी उन्हाळ्यापर्यंत पुरेल आणि जनावरांची तृष्णा भागेल। पावसामुळे ढोराची जी समस्या होती, आम्हाला समजून घ्या पाणी ओढा लागे हिरीनं। आता आमची समस्या झाली का, आता हे तलाव आहे, तलावात आमचं ढोरं पाणी पिते। आमच्याकडे मस्त वातावरण वाटतं, ढोरे चांगली झाली, त्याचं पाणी ओढा लागे, हिरीचं पाणी ओढून बाजा लागे। दुष्काळ चाऱ्याचे हाल झाले आमचे, पिण्याच्या पाण्याची वाखे होते। VC न्यूज करता नांदगाव पेठ येथून महेश चव्हाण यांचा वृत्तांत।